तुम्ही अवैध सावकारीने वैतागला आहात का? निबंधक कार्यालयात सुविधांचा अभाव, पहा विशेष रिपोर्ट. नवापूर एक्सप्रेस न्यूजच्या समस्या तुमची बातमी आमची या सदराखाली आज आपण जाणून घेणार आहोत नवापूर तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील कारभार. तुम्ही अवैध सावकारीला वैतागला आहात का? जास्त व्याजाने पैसे देऊन लोकांना त्रास देत आहे का? या कार्यालयात तुम्ही अवैध सावकारी संदर्भात तक्रार करू शकतात. या कार्यालयाची दयनीय अवस्था, मूलभूत सुविधांचा अभाव. तालुक्यातील सहकार क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या तहसील कचेरी रोड परिसरातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. सन 1964 मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून येथे येणारे नागरिक आणि कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कार्यालयात प्रवेश करताच नागरिकांचे स्वागत सर्वत्र पसरलेली धूळ, कचरा आणि तुटलेल्या फर्निचरने होते. अनेक वर्षापासून या इमारतीची दुरुस्ती न झाल्याने भिंतींचे प्लास्टर निखळले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन असल्या तरी त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट आहे. कर्मचाऱ्यांना मोडकळीस आलेल्या टेबल खुर्च्यांवर बसूनच आपले शासकीय कर्तव्य बजवावे लागत आहे. कार्यालयात स्वच्छतागृहाची व्यवस्था उपलब्ध आहे, मात्र योग्य देखभाली अभावी त्याला अत्यंत घाणेरडे स्वरूप आले आहे. दुर्गंधीमुळे या शौचालयाचा वापर करणे अशक्य झाले आहे. परिणामी कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कार्यालयाच्या बाहेरील परिसरात काटेरी झुडपे वाढली असून संरक्षण भिंत अनेक ठिकाणी तुटलेली आहे. या मोकळ्या जागेचा गैरफायदा घेत काहींनी इथे अनधिकृत खासगी वाहनतळ सुरू केले आहे, ज्यामुळे शासकीय आवाराचे गांभीर्य नष्ट होत चालले आहे. कार्यालयाला केवळ भौतिक सुविधांचाच नव्हे तर मनुष्यबळाचाही मोठा तुटवडा जाणवत आहे. संपूर्ण नवापूर तालुक्याचा कारभार केवळ 2 ते 3 कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणारा अवैध सावकारी अर्थात बेकायदेशीर कर्जबाजारीपणा ही एक गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक नाहक भरडले जातात. जर कोणी परवान्याशिवाय, लायसन्स नसताना जास्त व्याजाने पैसे देऊन लोकांना त्रास देत असेल किंवा धमकावत असेल तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी सहकार विभाग आणि पोलीस ठाणे येथे तक्रार करता येते. काही पतसंस्था डबघाई गेल्याने आपल्या ठेवी सुरक्षित आहे की नाही याची देखील खात्रीजमा करणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात काय सांगतात अधिकारी, जाणून घेऊयात. नवापूर तालुक्यामध्ये अवैध सावकारीच्या भरपूर घटना घडल्या आहेत आणि अवैध सावकारी हा नेहमी चर्चेचा विषय असतो. तर आपल्यापर्यंत अवैध सावकारीच्या किती तक्रारी दाखल झाल्या आहेत आणि आपण त्यावर कुठल्या प्रकारची कारवाई केली आहे? सध्या माझ्या कार्यकाळामध्ये जवळपास 2 वर्षामध्ये एकही तक्रार प्राप्त नव्हती, पण त्याच्या अगोदर ते 3-4 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावेळेस 3-4 रेड पण मारल्या गेल्या होत्या. पण ह्या अलीकडच्या काळामध्ये कार्यालयाचीही एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. सध्या तालुक्यामध्ये 2 सावकार आहेत, जे आमच्याकडून जे लायसन्स घेतलेले जे 2 सावकार आहेत. आणि जर का तालुक्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तशी रितसर तक्रार आमच्या कार्यालयास करावी आणि त्याच्या पुढची जी कारवाई या कार्यालयामार्फत केली जाईल. सर, ज्या प्रकारे पतसंस्था आपल्या अंडरमध्ये येतात, तर नवापूरमध्ये काही 2-3 पतसंस्था या डबघाईस गेलेल्या आहेत. सर्वसामान्य जनतेचे त्यात पैसे अटकले आहेत. काही लोकांनी आपल्या आयुष्यभराची रोजीरोटी तिथे जमा केली होती. तर आपण त्यांच्यावर कोणत्या प्रकारे वॉच ठेवतात किंवा त्यांच्यावर कोणते आपण निर्बंध आणि सर्वसामान्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी कसा मार्ग असतो? सध्या तुम्ही म्हणल्याप्रमाणे सध्या एक संस्था जी आहे तिच्या सध्या कारवाई चालू आहे. आमचे जे माननीय विभागीय सहनिबंधक नाशिक यांच्याकडे 88 साठी आमचं अपील चालू आहे. प्लस त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी संचालक मंडळावरती 146 चा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे पाठवलेला आहे.
आणि जे आमचे जे व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही 98 म्हणजे कसं संचालकांचे प्रॉपर्टी घेणे आणि त्याच्यावरती ताबा मिळवून त्याच्यावरती आपण व्यावसायिकाचं बळी चढवणे, सध्या ही कारवाई सध्या त्या चालू आहे. आणि इतर संस्था ज्या आहेत त्याच्यावरती जे कर्जदार आहे त्यांचं 101चे प्रकरण दाखल करून घेणे, 101 त्यांना दाखला देणे आणि त्यांच्यावरती कारवाई करणं सध्या काम चालू आहे. साहेब, शेवटचं आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे अवैध सावकारीमध्ये सर्वसामान्य जनता फसते, तसेच जे पतसंस्था डबघाईस जातात, तर आपण सर्वसामान्यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छितात? सर्वप्रथम मी तालुक्यातील सर्व जे बांधव आहेत त्यांना विनंती करतो की तुमच्याकडून जर का कोणी असं अवैधपणे सावकारीतून जर पैसा गोळा केला असेल तर तुम्ही तसं रितसर तक्रार आमच्या कार्यालयास करावी. आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे जे पुरावे असतील, जसं की तुम्ही कोरे चेक दिले असतील किंवा प्रॉपर्टी गहाण वगैरे ठेवले असेल, आज तुमच्याकडे जे पुरावा आहे तसा पुरावा आमच्याकडे सादर करावा. आम्ही त्याच्यावर संबंधित व्यक्तींवरती आम्ही पुढील कारवाई करेन. तसंच जे पतसंस्थेमध्ये ज्यांचे पैसे असं मला वाटतं की अडकलेले आहेत वगैरे, तसाही तुम्ही तसा आमच्याकडे अर्ज करावा, आम्ही त्याच्यावर पुढची कारवाई करू. हे होते सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नवापूर येथील अधिकारी सागर गवंड साहेब यांनी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे, सविस्तर आपल्याला माहिती दिली आहे, जनतेला आव्हान देखील केलं आहे. आता पाहूया वरिष्ठ स्तरावरती यांनी पाठपुरावा केला आहे. आपल्या ऑफिसच्या परिसराच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या काळात बदल होतो की जैसे ते परिस्थिती राहते. कार्यालयातील भौतिक सुविधांबाबत अधिकारी काय म्हणतात? या गंभीर परिस्थिती संदर्भात सहाय्यक निबंधक अधिकारी सागर गवंड यांच्याशी नवापूर एक्सप्रेस न्यूजने संवाद साधला. त्यांनी कार्यालयातील विद्यमान अडीअडचणी, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इमारतीच्या दुरुस्तीची असलेली आवश्यकता मान्य केली. तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठांकडे आवश्यक त्या उपाययोजनांबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. की साहेब, ह्या विविध समस्यांवरती आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली आहे का? येस, मी सागर गवंड, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नवापूर. आत्ता संपादक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सध्या ही जी वास्तू आहे ही 1965 मध्ये बांधलेली वास्तू आहे. जे त्यावेळेचे जे विविध कार्यकारी सोसायट्या होत्या त्याचे जे सचिव होते, जे तालुका कोऑपरेटिव्ह सुपरवायझर युनियन, ही त्यावेळेची ही बिल्डिंग आहे. आणि ह्या खूप जुनी झालेली बिल्डिंग, आम्ही तसा प्रस्ताव आमचे जे माननीय सहकार आयुक्त कार्यालय आहे पुणे यांच्याकडे, ह्या बिल्डिंग खूप खराब झालेली आहे, पडण्याच्या स्थितीत आहे आणि शासनाकडून याचं अनुदान मंजूर होऊन ही बिल्डिंग नवीन व्हावी यासाठी आम्ही तसा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला आहे. तसंच आम्ही अवसान फंडातून काही रक्कम ह्या वास्तूची डागडुजी करण्यासाठी मागितली होती, पण अजून आम्हाला दोन्हीकडून कोणतीही रक्कम मिळालेली नाहीये. साहेब, आपलं ही जी सहाय्यक निबंधक संस्था आहे ही विशेषतः कुठल्या क्षेत्रात व कोणाच्या अंडरमध्ये काम करते आणि कोणावरती वॉच ठेवण्याचं काम करते? हे जे कार्यालय आहे ते सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, आणि हे सहकार डिपार्टमेंट आहे. ह्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी, विविध पतसंस्था, सावकार, त्याच्यानंतर आपले जे विविध फेडरेशन आहेत, अशा कृषी उत्पन्न बाजार समिती, अशा विविध ज्या सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांवरती देखरेख ठेवण्याचं काम हे ऑफिस मार्फत केलं जातं. सहकार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी तालुक्यातील शेकडो नागरिक दररोज या कार्यालयात येतात. मात्र येथील असुविधांमुळे संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी, कार्यालयात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, रिक्त असलेली कर्मचारी पदे तात्काळ भरावी, परिसराचे सुशोभीकरण करून अनधिकृत पार्किंग बंद करावी. आता या दयनीय अवस्थेतून या कार्यालयाची सुटका कधी होणार आणि वरिष्ठ प्रशासन याकडे लक्ष कधी देणार, याकडे आता संपूर्ण नवापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.